श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर सुमन नवलकर यांचे विचार. आजचा विषय आहे सत्पात्री दान. अनेक दानशूर व्यक्ती यथाशक्ती दान करत असतात. मात्र दान करत असताना त्यांनी ते सत्पात्री होतंय ना हे नीटच पाहायला हवं. म्हणजे ज्याला दान देतोय तो खरंच गरजू आहे ना. त्याची ही गरज कशामुळे निर्माण झाली आहे? आळशीपणामुळे, दीर्घ आजारामुळे, ऐशो आरामात पैसा उडवल्यामुळे? जर एखाद्या संस्थेला दान देत असलो तर ती संस्था खरोखरच समाजकार्य करत आहे का? संस्थेचे व्यवहार पारदर्शक आहेत का? आपल्या दानाचा उपयोग योग्य ठिकाणी होईल ना? दानी माणूस नेहमीच श्रीमंत असतो असं नाही, किंवा प्रत्येक श्रीमंत माणूस दानशूर असतोच असंही नाही. अनेक व्यावसायिक किंवा नोकरी करणारेही आपल्या प्राप्तीचा एक हिस्सा दान करत असतात. त्यांची प्राप्ती जशी वाढत जाते तशी त्यांची दान करण्याची रक्कमही वाढत जाते. रस्त्यात अनेक अपंग किंवा जराजर्जर व्यक्ती भीक मागताना दिसतात. पण कधीकधी तर धडधाकट तरुण स्त्रियाही खांद्यावरच्या झोळीत बाळाला बांधून भीक मागत असतात. एकदा मी खाद्यपदार्थांच्या दुकानातून बाहेर पडत असताना 2 गरीब मुलांनी माझ्याकडे पैसे मागायसाठी हात पुढे केला. मी नुकतेच दुकानातून घेतलेले 2 बिस्किटांचे पुडे त्यांना देऊ केले. त्यांना ते नको होते, पैसेच हवे होते. मग त्या दुकानदाराकडून कळलं की ती मुलं पाठच्या रस्त्याच्या कोपऱ्यात ह्या भिकेच्या पैशांनी जुगार खेळत बसतात. त्यांना बिस्किटाचे पुडे काय कामाचे? माझ्या बालपणी एका महिलाश्रमाच्या महिला आमच्याकडे दरवर्षी मदत मागायला यायच्या. दिलेल्या रकमेची रीतसर पावतीही द्यायच्या. स्वतः काटकसरीने राहणारी आणि निव्वळ गृहिणी असलेली आमची आई दरवर्षी त्यांना देणगी द्यायची. त्यासाठी वडिलांची संमती घ्यायची आवश्यकताही तिला वाटत नसे. परवा इतक्या वर्षांनी त्या महिलाश्रमाची पाटी माटुंग्याच्या एका इमारतीवर पाहिली आणि आईविषयीच्या अभिमानाने मन भरून आलं. आठवड्यापूर्वी महापालिकेच्या एका शाळेत कार्यक्रमाला गेले होते. तिथल्या बहुतेक मुलींची म्हणे 7वी पास झाल्यावर पालक लग्न लावून देतात. का? तर आई 4 घरची कामं करते आणि वडील व्यसनाधीन. मुलीचं लग्न केलं की तेवढंच घरातलं एक खाणारं तोंड कमी. अशा दुर्भागी मुलींपैकी एकीची जरी आपण आई होऊ शकलो तर, तिच्या शिक्षणाचा भार आपण उचलू शकलो तर ते असेल ना सत्पात्री दान. आजही मुंबईसारख्या प्रगत शहरात असं घडतंय. मग खेडोपाड्यात काय घडत असेल? कदाचित आपण एखाद्या मुलीच्या शिक्षणासाठी, फीसाठी, पुस्तकांसाठी, गणवेशासाठी पैसे द्यावेत आणि प्रत्यक्षात ते पैसे तिच्या भावासाठी वापरले जावे आणि मुलीचं मात्र लग्नच लावून दिलं जावं. ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दानाचा विनियोग कसा होतोय हे पाहणं महत्त्वाचंच. एकदा शेजारचे आजोबा दुपारी नातवाला बाजारात भाज्या फळं आणायला घेऊन गेले. परत आल्यावर आजींनी विचारलं, हे काय, पिशव्या रिकाम्याच? म्हणाले की बाजारात एक म्हातारबुवा फुगे विकायला उभे होते. सारखे फुगे घ्या, बोनी करा म्हणत होते. कोणीही बघत नव्हतं त्यांच्याकडे. आजोबांनी मग ते सगळे फुगे विकत घेतले. म्हातारबुवा खुश झाले. म्हणाले, आज पोटात जेवण पडेल. मग आजोबा आणि फुगे खेळण्याच्या वयात नसलेला नातू बाजाराच्या बाजूच्या चिंधी गल्लीत गेले. पिशवीतून काढून सगळे फुगे तिथल्या गरीब मुलांमध्ये वाटून टाकले. आजींना घरी आल्यावर म्हणाले, त्या फुगेवाल्या म्हातारबुवांचा आणि त्या गरीब मुलांचा आनंद पिशव्यांमधून भरभरून आणलाय बघ. देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला आनंदित करतं ते सत्पात्री दान. सत्पात्री दान याविषयी डॉक्टर सुमन नवलकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.